अगदी चविष्ट चमचमीत अशी ही ओल्या काळ्या घेवड्याची किंवा श्रावण घेवड्याची मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। तर ही ओल्या काळ्या घेवड्याची भाजी बनवलेली आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुक्या काळ्या घेवड्याची भाजी सुद्धा बनवू शकताय। तर ही भाजी तुम्ही सुकी रसरशीत किंवा याची आमटी सुद्धा बनवू शकताय। तर ही भाजी चपाती भाकरी बरोबर खूपच छान लागते आणि याची आमटी भातातून तर छान लागतेच, त्याचबरोबर भाकरी कुस्करून जरी खाल्ला तर अतिशय चविष्ट लागते। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण काळ्या घेवड्याची रसरशीत भाजी कशी करायची ते बघणार आहोत आणि यासाठी इथे मी हा काळा घेवडा घेतलेला आहे। तर हा काळा घेवडा असा दिसतो आणि ही जी आहे काळ्या घेवड्याची शेंग आहे। तर शेंग सोलून आपल्याला हा काळा घेवडा घ्यायचा आहे। तर इथे मी ओला काळा घेवडा वापरलेला आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुक्या काळ्या घेवड्याची सुद्धा भाजी बनवू शकताय। सुकलेला काळा घेवडा जर घेतला तर तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर इथे हा काळा घेवडा मी सोलून तयार केलेला आहे। तर आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा पातेल्यामध्ये कढईमध्ये शिजवून घेतला तरी चालेल। तर इथे मी हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि हे भांडं असंच मी कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून हे शिजवून घेणार आहे। डायरेक्ट कुकरमध्ये जरी हे शिजवून घेतला तरीही चालेल। तर इथे मी हा काळा घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकते आणि हे भांडं असंच मी कुकरमध्ये ठेवते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून हे शिजवून घेते। हा घेवडा छान मऊसूद झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा घेवडा शिजवून घ्यायचा आहे। घेवडा शिजत आहे तोपर्यंत आपण इतर साहित्य बघूया। तर इथे मी 2 कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे। याच्याबरोबरच आपल्याला तेल, तिखट, मीठ आणि फोडणीचं साहित्य लागणार आहे। याचबरोबर इथे मी छोटी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि हा नारळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। ओला नारळ नसेल तर इथे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। तर हा नारळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे मी मिक्सरला फिरवून घेते। हे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि इथे हा घेवडा सुद्धा छान असा शिजलेला आहे। तर हा काळा घेवडा आपल्याला छान मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण याची भाजी बनवूयात। तर यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। तर इथे मी हा लसूण चिरून घेतलेला आहे, तुम्ही ठेचलेला लसूण वापरू शकता किंवा मग लसणाची पेस्ट जरी वापरला तरीही चालू शकतं। तर आता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे। तर कांद्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर मध्यम गॅसवरती मी साधारण 1 मिनिटभर हा कांदा परतून घेते। श्रावण घेवड्याची जर तुम्ही सुकी भाजी बनवणार असाल तर कांदा यामध्ये भरपूर वापरायचा आहे, भाजी खूप छान होते। तर इथे बघा कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे। तर आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हा सुद्धा हलकासा मिक्स करायचा आहे। टोमॅटो आपल्याला खूप शिजवायचा नाही आहे, हलकासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मिक्स करत असताना याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायचा आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि याच्यामध्ये आता घरचं मसाला तिखट म्हणजेच मी इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकते, साधारण 1-1.5 चमचा मी हे टाकते। तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे तिखटाच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि मसाला व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तिखट टाकल्यानंतर आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर तिखट जळू शकतं। तर इथे मी कांदा लसूण मसाला तिखट वापरलेला आहे, याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे मसाले वापरायची गरज नाही आहे। तुम्ही जर प्लेन तिखट वापरलं तर यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर आणि गरम मसाला वापरला तरीही चालू शकतं। तर इथे मी हे सगळे मसाले छान परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण शिजवलेला काळा घेवडा टाकायचा आहे। या रशाला किंवा भाजीला छान रंग येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही बेडगी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। तर आता हा घेवडा मी छान असा मिक्स करून घेते। तर आता याच्यामध्ये मी वाटून घेतलेला नारळ घालते।
तर इथे मी संपूर्ण नारळ घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ढवळून याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेते। आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि व्यवस्थित असं हे ढवळून घेते। तर याच्यामध्ये पाणी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। तुम्हाला सुकी भाजी बनवायची आहे की रसरशीत की याची आमटी बनवायची आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। काळ्या घेवड्याच्या रसरशीत भाजीला किंवा आमटीला रंग थोडासा काळसर येतो, तर हा काळसर रंग तुम्हाला नको असेल तर काळा घेवडा शिजवून घेतल्यानंतर या काळ्या घेवड्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं की हा काळा रंग येणार नाही। तुमची आमटी किंवा भाजी छान लालबुंद अशी होईल, पण त्यामुळे या भाजीची पौष्टिकता किंवा चव सुद्धा निघून जाईल। तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकताय। तर इथे मी ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि या भाजीला आता छान उकळी काढून घ्यायची आहे। घेवडा छान शिजलेलाच आहे, तर भाजी आपल्याला थोडीशी उकळवून घ्यायची आहे। तर मध्यम गॅसवरती साधारण 2 मिनिटं मी ही भाजी उकळवून घेते, म्हणजे भाजी छान मिळून येईल, एकजीव होईल आणि खूपच चविष्ट लागेल। तर इथे मी साधारण 2 मिनिटे मध्यम गॅसवरती ही भाजी छान अशी उकळवून घेतलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते। तर अगदी कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यामध्ये पटकन होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही काळ्या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। याचप्रमाणे तुम्ही सुक्या काळ्या घेवड्याची सुद्धा भाजी बनवू शकताय, पण सुका काळा घेवडा आपल्याला रात्रभरासाठी भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिजवून मग अशी भाजी बनवू शकताय। सुक्या काळ्या घेवड्याची रसरशीत भाजी, सुकी भाजी किंवा आमटी सुद्धा अतिशय चविष्ट लागते। तर ही आता आपली रसरशीत भाजी तयार झालेली आहे आणि आता मी एका डिशमध्ये ही काढून घेते। मस्त रसरशीत आणि अगदी चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे। ही भाजी बनवताना कुठलेही जादाचे मसाले घालायचे नाहीयेत, नाहीतर या भाजीचा मूळचा स्वाद जो आहे तो निघून जातो। तर या भाजीला स्वतःची एक टेस्ट आहे आणि ती टेस्ट तशीच राहावी याच्यासाठी आपल्याला कुठलेही जादाचे मसाले घालायचे नाहीयेत। अगदी साध्या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि याच्यामुळेच या भाजीला खूप छान चव येते। तर मस्त चवीची ही रसरशीत भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि थोडीशी पातळ केलात तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकताय आणि याची आमटी सुद्धा खूपच चविष्ट लागते। तर या पद्धतीने ही भाजी जरूर एकदा करून पहा आणि कशी झाली भाजी हेही मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुम्ही ही भाजी कोणत्या प्रकारे करताय तेही मला कमेंट करून सांगा। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।